चला आवरा रे पटापट, ही माळ वर घे. अरे आवरा लवकर. झाली का तयारी? राज गडावरनं खाली येत आहेत. राज किती वेळ लागणार आहे अजून? 5 मिनिटात आवरतो. आज थांबा. ओ मावळे, आवरा की लवकर. हो, ए आवरा पटापट, चल लवकर आवर. दादा, मला शिवाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायचंय. बाळा, छत्रपती शिवाजी महाराज तुला जाणून घ्यायचंय ना? उद्यानचा किल्ला, उद्यान परिसरामध्ये वसई किल्ल्याच्या समोरील जो किल्ला आहे, वसई किल्ल्याच्या लढाईमध्ये ज्याने महत्वाची भूमिका निभावलेला तो उद्यानचा किल्ला आपल्याला समोर दिसतोय. त्याला डोंगरीचा किल्ला तसेच जंजिरे धारावी असं देखील म्हणतात. आता या किल्ल्याचा इतिहास खूप आहे. मराठ्यांची जी लढाई 1737 पासून 1739 पर्यंत या किल्ल्यांवर मराठ्यांची आणि पोर्तुगीजांबरोबरची लढाई झाली. त्या दृष्टीने हा किल्ला ऐतिहासिक दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. तसेच भौगोलिक दृष्टीने सुद्धा ही जागा खूप महत्वाची आहे. कारण या जागेपासून जे या डोंगरावरचे जे दगड आहेत पोर्तुगीजांनी फोडून, चेहरे फोडून वसई किल्ला बांधलेला, ही या डोंगराची व्यवस्थित अशी माहिती आहे. आणि तसंच मराठ्यांच्या मध्ये जी 10 तोफर राहू शकते, म्हणजे मराठ्यांनी जी पहिली मोहीम राबवलेली 1737 मध्ये शंकराजी केशव म्हणून होते, त्यांना दुर्ग बांधण्यासाठी इथे थांबवले. त्यांनी चिमाजी अप्पांना पत्र लिहिलेलं आहे, उल्लेखित आहे इतिहासामध्ये. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की 10 तोफा इकडे जरी लावल्या या किल्ल्यावर तरी वसई हात धरून येईल. म्हणजे केवढी महत्व आहे ते त्याचं आपल्याला समजतं. आता आपण बघायला जाणारच आहोत वेगवेगळ्या अवस्थेत. पूर्ण पोर्तुगीज कालीन बांधलं, थोडं पोर्तुगीजांनी बांधलेलं आहे आणि थोडं मराठ्यांनी बांधलेलं आहे. त्याच्या दृष्टीने हा किल्ला दुर्लक्षितच आहे जवळजवळ. कारण समोर वसई किल्ला आणि ही जी खाडी उल्हास नदी, त्या परिस्थितीने म्हणजे जी रसद येते पोर्तुगीजांची किंवा बाहेरून व्यापारी जातात ते इकडेच अडवले जायचे. हा विषय आहे पूर्ण उत्तनचा जंजिरे धारावी असा दुर्ग आपण आता बघणारच आहोत व्यवस्थित. पण खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाने हा इतिहास सगळ्यांनी लक्षात ठेवायचा की म्हटलं 1737 ते 1739 पर्यंत प्रॉपर असं एकमेकांकडे गेलेलं आहे. पोर्तुगीजांची लढाई तर मराठी एकमेकांमध्ये म्हणजे इकडे इकडे तिकडे, आणि शेवटी 1818 मध्ये उत्तनचा किल्ला इंग्रजांकडे गेला. कारण त्यावेळी पूर्ण इंग्रजांनी सगळे किल्ले आपल्या ताब्यात घेतले, त्यांना राज्य करायचं होतं. पण उत्तनचा किल्ला खूप महत्वाचा आहे आणि मराठ्यांच्या दृष्टीने आणि आपल्या शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या दृष्टीने हा किल्ला खूपच महत्वाचा आहे. तो प्रत्येकाने एकदा जरूर पाहावा. त्याचे आणि आपल्यालाच अवशेष हे जपायचे आहेत. त्याच्यामुळे मी एवढंच सांगतो की म्हटलं प्रत्येकाने हा एकदा जरूर पाहावा. दुर्लक्षित किल्ला संवर्धन करणं काळाची गरज आहे. जय शिवराय. आता आपण जी वास्तू बघतोय ती पोर्तुगीज कालीन पद्धतीची कार्यालयीन चौकी आहे. जे उत्तन ज्या किल्ल्यावर आपण आहोत, धारावी किल्ल्यावर, त्याच्यामध्ये पोर्तुगीजांनी बांधून घेतलेली एक वेगळ्या पद्धतीची चौकोनी कार्यालयीन पद्धत आहे. त्याच्यामध्ये पण आता काही अवशेष राहिलेले आहेत. तिथे आपण पाहू शकतो. खांब्याचे शेड्स आहेत, म्हटलं खांब्याचे जे अवशेष आहेत आपण पाहू शकतो. त्याच्या ह्याच्यावर म्हणजे एक प्रकारे अंदाज येऊ शकतो की ही वास्तू कशी असेल. या वास्तूमध्ये बरंच काही असायचं. आता काय कसं ते काळाप्रमाणे काळाच्या पोटामध्ये केलेलं आहे. पण काही प्रमाणात वास्तूमध्ये सिमेंट घातलेलं आहे, पण ती जी मूळ दगडं आहेत ती अजूनही तशीच ठेवलेली आहे. कारण त्या काळची जी बांधण्याची शैली होती ती आजच्या काळामध्ये
कदाचित मिळणार नाही आणि कधीच मिळणार नाही. तर तेच जे स्ट्रक्चर आहे ते त्या काळापर्यंतच होतं, ती निष्ठा तिथपर्यंतच होती. आता आपण पाहू शकतो की सिमेंट बाहेरून मारलेलं आहे, ते स्लेप लावलेलं आहे, ते केलेलं आहे सर म्हटलं. पण अलीकडेच लावलेलं असणार आणि ते पण केलं. पण ही 300 वर्षापासून जी वास्तू आहे व्यवस्थित आहे म्हणून घेरा पाहू शकतो म्हटलं. दादा हो. खरंच शिवाजी महाराज खूप ग्रेट होते. यस. अगं हे तर काहीच नाही. बोला. महाराजांबद्दल पुण्यश्लोक खूप काही आहे. छत्रपती तुला बघायचंय? श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. हर 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 हर